महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं. फायर नाही, खरं तर वाईल्ड फायर आहे तू. मंडळी, आपण नुकतीच खिलार महाराष्ट्राची शान या चॅनलच्या माध्यमातून अनिल जाधव राहणार घेरडी यांची एक खास मुलाखत घेण्यासाठी गेलो होतो. एखादा बैल जाळ आणि धूर सगळं संगतच कसं काढतो हे त्या दिवशी पाहायला मिळालं. खरं तर बैलाला दावणीचा सोडायचा नव्हता, पण फोटो आणि व्हिडिओसाठी बैलाला थोड्या वेळापुरता आपण दावणीचा सोडला. पण बैलाचा एवढा धिंगाणा चालू होता की त्यावेळेस तिथं काही कुठली दुखापत बैलाला झालेली नाही, कुठलंही हानी कोणालाही तिथे झालेली नाही. सगळं व्यवस्थित. पण आम्हाला शूटिंग बंद करावं लागलं, कारण त्या बैलाने त्या ज्या रानामध्ये आम्ही शूटिंग करत होतो तिथं ते रान पेटवून सोडलं होतं. जवळपास 4 ते 5 जण घरातली मित्रमंडळी असतील, सर्व घरातली मंडळी असतील, तर हे आग विझवण्यामध्ये तिथं व्यस्त होते. अशा प्रकारचा रागीट बैल आज त्या दिवशी पाहायला मिळाला, जो अनिल जाधव घेरडी यांच्या दावणीला आहे. आणि आज अशा प्रकारचं चित्रीकरण आज आपण पहिल्यांदाच पाहतोय. आणि ह्या मुलाखतीच्या माध्यमातून आज आपण हा बैल किती रागीट आहे, काय आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आणि उन्हाळा होता, म्हणले उन्हाळा जवळपास 12 ते 1च्या दरम्यानची ही वेळ होती. आणि या वेळेमध्ये लागलेली ही रानावरची आग आणि ही आग विझवण्यामध्ये किती धावपळ चालू होती शेतकऱ्यांची, ही आपण पाहतोय. मित्रमंडळींची धावपळ पाहतोय. आणि आज अशा प्रकारे एक मुलाखत आपण आता इथून या शेतकऱ्यांची माहिती घेऊया. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असताना हे खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या टीमने खरं तर या वळू बैलांच्या किंवा या शेतकऱ्यांच्या मुलाखती तुमच्यापर्यंत दाखवण्याचा बराचसा मोठा प्रयत्न गेले 8 वर्ष झाले करत आहे. खरं तर आज एक गोष्ट जर पाहायला गेलं तर शेतकऱ्याच्या घरी आज आम्ही जेव्हा मुलाखती घ्यायला जातो, त्या शेतकऱ्याचे हे कष्ट फक्त एखाद्या तासाभराचे 2 तासाचे नाही आहेत. 24 तासापैकी 23 तास कष्ट करणारा शेतकरी आम्ही पाहिला. आपण आज म्हणतो की एवढी जातीवंत बैल या शेतकऱ्यांकडे का पाहायला मिळतात. आज 24 तासातला सगळा वेळ त्या बैलासोबत तो शेतकरी त्या गोठ्यामध्ये असतोय. त्याला काय हवं नकोय ते गोष्टी पाहत असतो. आज या मुलाखतीला सुरुवात करत असताना मी आवर्जून एक गोष्टीचा उल्लेख करेल. आजपर्यंत टाळायचो आपण हा उल्लेख. आज सध्या स्क्रीनवरती आपण एक स्टेटस पाहतोय. आज या शेतकऱ्यांनी एक स्टेटस ठेवला होता. आज आपण चॅनलची टीम या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार होती. तर शेतकरी म्हणतोय की आज आम्ही करतोय त्या कष्टाचं कुठंतरी चीज होतोय. आज आनंद वाटतोय की आज चॅनलची टीम आमच्यापर्यंत येते. खरं तर मी शेतकऱ्यांचे आभार मानल की आज खरं तर आमची काय म्हणजे आम्हाला काय या कामातनं कमाई मिळती, तर काय कमाई मिळती ही सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय. या शेतकऱ्यांचं मिळालेलं भरभरून प्रेम हीच आमची सगळ्यात मोठी कमाई मंडळी. बाकी दुसरं कुठलंही आर्थिक उत्पन्न याच्यातनं कुठलंही काही म्हणजे कोण म्हणतं इकडून येत असेल ते काही येत नाही. जे येतं ते काही म्हणजे क्षुल्लक आहे गोष्टी म्हणजे. पण आज सगळ्यात मोठी गोष्ट आम्हाला ह्या शेतकऱ्यांचं प्रेम गेल्या 8 वर्षामध्ये चॅनलच्या टीमला मोठ्या प्रमाणात मिळालं. आणि त्याचसाठी आज आम्ही हा अट्टहास करतोय की काम करायचं तर आपला देशी गोवंश खिलार असेल, महाराष्ट्राच्या देशी गोवंशासाठी काम करायचं. आणि याच दृष्टीने आपण मायक्रोचिप हा उपक्रम चालू केला मंडळी.
मालक तुमचं चॅनलवरती स्वागत आहे. आम्हाला तुमचं नाव, गाव, फोन नंबर आणि कुठे आहे तुमचं हे गाव ती माहिती द्या. माझं नाव अनिल विष्णू जाधव, गाव घेरडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 928484 0308. मालक किती आजपर्यंत दावणीला आज सध्या 3 वळू बैल पाहतोय, याच्या अगोदर किती बैल होऊन गेली? एक 10-11 बैल होऊन गेली आपल्यात सगळे. आता हे वळू बैल सांभाळणं हे तुम्ही चालू केलं का वडिलांपासून होती बैल अशी? मला पहिल्यापासून नाद, पण आधी अगोदर आजोबाला नाद होता माझ्या, पण वडिलांनी मध्ये थांबवला काय कारणास्तव. पण परत मला नाद आजोबाचा असल्यामुळं मी परत अजून एकदा चालू केलं वळू क्षेत्र. मालक आज आपण किती वर्ष झाले संपर्कात आहोत आणि आज म्हणजे चॅनलला 8 वर्ष झाले चालू होऊन, 8 वर्षानंतर आम्ही तुमच्याकडे येतो हे आम्हाला दुःख कायम आहे की आम्ही उशिरा पोहोचतोय. आपण किती वर्ष झाले संपर्कात आहोत की मुलाखतीला या प्रदर्शन यात्रांमध्ये भेटलोय? एक 4-5 वर्ष झाले आम्ही एकमेकाला बोलतोय, असं मधनाद होते ते आमचे संभाषण होते, पण विषय झाला ते टाईमच भेटत नाही. मग कधी असं मग हे वाटलं नाही का यार हे चॅनलवाल्यांना आपण खूप बोलवतोय, आता हे येईनाच, किती काय करायचं? 4-5 वर्षाचा काळ छोटा नाही, पण का प्रेम तसंच आहे अजून ते? तसंच प्रेम आहे. धन्यवाद मालक. खरं तर आज मी तुमचे हात जोडून नक्कीच आभार मानेल. तुमचं प्रेम हे असंच राहू द्या. चॅनलची टीम आपली थोडीशी लहान आहे, पण आज आपण तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि माझी सर्वांना विनंती, चॅनल याचसाठी सबस्क्राईब करा मंडळी, कारण हे कष्ट चॅनलच्या टीमचे बरेच आहेत. शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला उशीर होण्याचं काम की चॅनलची टीम अजून लहान आहे. मालक आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया. आता मगासपासून मुलाखत आम्ही आलोय तेव्हापासून बैल एवढ्या डरकी फोडतोय. डरकी फोडणं म्हणजे काय असतं? बैलाच्या अंगातली म्हणजे हे एकदम गरम रक्ताचं राग म्हणायचा, रागच एकदम राग. मग संध्याकाळ, रात्र किंवा एखादी नवीन गाडी आली गेली, माणूस आला तरी हेच कंटिन्यू चालू असतं? आम्हाला घरातून बघायच लागत नाही. म्हणजे हे कोण तर हे ना डरकी मारली का असं 100% जाणवतं की कोण ना कोण आलेच. रस्त्यावर गाडी थांबली म्हटलं का गजर दिलेलाच आहे. त्याच्यामुळं विषयच नाही की 24 तासाचा म्हणजे एकदम असा म्हणजे आमचा एक सदस्यच आहे घरातला, एक म्हणजे आमच्या घराची राखण करतोय तो सुद्धा. एखाद्या दिवशी राखण करताना दाव तोडून पण बैल एखाद्याच्या अंगावर जाऊन धावून जाईल का? नाही, लय शहाणा तसा, असं काय नुकसान करणार नाही कोणाला जाणून बुजून. जर त्याला कोणी जर खवळलं तर 100% मग करणारच, त्याला कामच करणार. आता मागाशी नाम ओढत होते का? आता एक गोष्ट विचारायचंय, आम्ही असं ऐकलंय की वळू बैल हाताळणं खरं तर बरंचसं मनुष्यबळ त्याला घरी पाहिजे. किती मनुष्यबळ आहे? कारण आज आम्ही मागाशी नाम ओढत होतो तर बैलाचा राग, त्याचं तर बुजारपण, काय तर कसं हँडल करता बैलाला? नाही तसं काय नाही. बैलाला प्रेम दिलं ना, एक टाईम माणूस हाताळू शकतो, काय अडचण नाही त्याला. आता कोणालाच आम्हाला हात लावू देत नाही. माझ्या मंडळीलाच तेवढा पाठीमागं हात लावू देतो, मला डोक्यापासून पाठीमागं जाऊ देत नाही. फक्त मला पुढंच तेवढं तोंडापर्यंतच येऊ देते, तिथनं पाठीमागं मला येऊ देत नाही. मग त्याला धुवायचं झालं कसं नियोजन? ती एस टी बेन धुयाचं आणि जर त्यातनं जर धुयाचं जर झाला तर पुढं मग असं कशाला तर बांधायचा आणि पाठीमागं मग मालकीन पाठीमागं धुतील. आता हा बैल कुठल्या लाईनचा बैल आहे? कुठून घेतला? किती गाई भरून झाल्या? सिद्धापूर लाईनचा बैल आहे. आम्ही रेड्ड्यातनं घेतला. एक गाय 2000च्या आसपास आली गाय आपल्यात आल्यापासून. ओके. किती वर्ष झाली बैलाला आता दावणीला? हे आमच्यात येऊन 3 वर्ष होत आली. आता ह्याची पैदास किती प्रमाणात पडलेली पाहायला मिळते? 1 नंबर पैदास आपल्याला. आता हे अलीकडला याच बैलाचं वासरू आहे. हे पण आणि तेव्हा ती पाडी पण ही आता अलीकडे आली, ही पण ह्याचीच. मला का आता बऱ्याचदा आता वळू मोठ्या प्रमाणात आहेत, पण याच गाईला हा वळू भरायचा हे त्या गाई मालकांनी कसं ठरवलं पाहिजे? म्हणजे ते कसं म्हणजे काय म्हणू आपण? काय विषय ते गायचं आणि बैलाचं जर त्यांना अग्रेसिव्ह पाहिजे असेल तर त्या गायपेक्षा बैल अग्रेसिव्ह त्यांनी ठरवावं. मग बैलाचं रक्त म्हणजे त्याची जात पण असावी, त्या बैलाची रक्त गरम एकदम रक्ताचा असा वळू. सिद्धापूर लाईनचं काय विशेष आहे गोष्ट? आता म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर सिद्धापूर लाईन ही सगळ्यात जास्त मोठी प्रमाणात पाहायला मिळते, तर पैदास पण मोठ्या प्रमाणात. काय वेगळे पण आहे त्या लाईनमध्ये? हे विषय म्हणजे याचं कसं आहे, हे जे सिद्धापूर लाईनचा बैल कुठंच म्हणजे फसवत नाही शेतकऱ्याला. हे ज्या ह्यानं सांभाळलं आहे त्याला, म्हणजे कोणत्याही क्षेत्रात जर आपण शेती क्षेत्रात जर त्याला सांभाळायचं ठरवलं तर शेती क्षेत्रात हे कामच करणार. शर्यत क्षेत्रात जर सांभाळायला म्हटलं, शर्यत क्षेत्रात म्हणजे जिथल्या तिथं म्हणजे त्याला जसं आपण ज्या क्षेत्रात सांभाळणार आहे तसं त्याला वळण लावत गेलं त्या क्षेत्रात तसा घडत जाणार. हे सिद्धापूर लाईनचा वळू असा म्हणजे मालकाला फसवणार नाही, कवा ना कवा त्याला गुलाल देणार.
एवढा म्हणजे ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रातलं काम मालकाचं करणार. नाव रोशनच करणार. करणार. आता आज आपल्याकडे किती लांबून गायी येतात किंवा गायी भरायचे पैसे किती असतात? आम्ही ह्या वळूला घरपोच घरी आली तर आम्ही 1500 रुपये घेतो आणि बाहेर गेलो तर गाडी भाडं वेगळं घेतो. बाहेर पण घेऊन जात आहे? हा, बाहेर घेऊन पण जातो. आता मागाशी तर बैल धरून देत नाही हे नाही, मग गाडीतून नेणं कसं काय प्रवास करताय? नाही, कसं होते मग पुढच्या शेतकऱ्याने जर लयच आपल्याला त्यांना आग्रह असतो जायला लागते, मग ॲडजस्ट करून जायचंच. आणि ते कसं झालंय आता सवय झाली आहे थोडीफार ह्याला, म्हणजे काय गाडीत अडचण देत भरून नाही जाताना त्यावेळेस होतंय काय नियोजन काय ते. काय अडचण नाही. गाडी जायचं काय अडचण करत नाही आता, म्हणजे ह्याला म्हणजे आता जवळजवळ सवय झाली होत आली आता. आता बैलाला व्यायाम आणि खुराक वैरण काय काय असते तुमच्याकडं? बैलाला व्यायाम असा असं ह्याला म्हणजे पहिल्यापासून अंगाला हात लावू देत नाही, त्यामुळं आम्ही काय झोपायचं म्हणजे त्याला कसली सवयच नाही. पहिल्यापासून त्याला शेवळ माहीतच नाही. आणि विषय असा आहे, आम्ही असं थोडा 1-1.5 किलोमीटर असं फिरवतो दररोज. आणि खुराकात मग काय मका भरडा, सातू, शेंगपिंड किंवा मूगडाळ, तूरडाळ असे काय. मग आता कधी असं आता तुमचा परिसर पाहायला गेलं तर शेतीने जास्त समृद्ध आहे, पाणी मोठ्या प्रमाणात आहे, पण तरी तुम्हाला पण कधी काही विकतचं वैरण घ्यायची किंवा खुराक घ्यायची वेळ येते का? सगळं शेतातलंच असतंय? नाही, कधी कधी असं हे पण लागते, कधी कधी कमी पण पडते. असं काय विषय नाही की बाबा सगळं घरचंच आहे असं काय नाही, काही वेळेस घ्या पण लागते. मला का आता हा पण बैल पाहिला, सध्या मागचा जो पांढरा बैल पाहतोय दुसरा, त्याची माहिती द्या आम्हाला संपूर्ण. शो चनेगाव सोन्याचा उठू असू द्या नंतर आपण असू द्या. हे चनेगाव सोन्याचा हे आपण म्हणजे आता आता खंडेराजुरीमध्ये बैल येतो. खंडेराजुरीतल्या बैलाचा बैल. उठ रे, उठ 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 चंद्र उठ, उठ की, उठ रे, उठ 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 की चंद्र उठ 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 रे, उठ की. हा किती दातीमध्ये आता? हे आत्ता 4चा एक दात लावला ह्यानं. हे कुठून आणलंय आपण? हे मी इंदापूर घोटी गावातनं घेतला. किती दिवस झालेत आणून? आता घेऊन 20 दिवस झाले याला. आता मालक हा पण बैल आहे, आता हा दुसरा चनेगावचा बैल आहे, पलीकडे एक काळा मोरा पण आम्ही पाहतोय. एवढे वळू का सांभाळावे लागतात आपल्याला? कसं आहे माहिती आहे का, आता आपल्याकडे वळू आहेत असे आम्हाला शेतकरी आहेत की सगळं समोरनं कोणाला काळा पाहिजे, कोणाला शर्यतसाठी पाहिजे, कोणाला म्हणजे प्रदर्शनासाठी पाहिजे, कोणाला घरी ठेवायसाठी, म्हणजे ज्याचं त्याचं म्हणजे आवड वेगवेगळे. मग कसं होतं आपल्याला, मग मला सांगा एका आपण कोसा आहे आपल्यात, त्या शेतकऱ्याला समोरच्या शेतकऱ्याला वाटते मला काळा पाहिजे, मग त्यावेळेस आपल्याला काळाही ठेवावा लागतो वळू. मग ज्या त्या शेतकऱ्याला लागेल तसं आपण ठेवावं लागते. आता तुम्ही म्हणले कोणाला प्रदर्शनाला बैल लागतो, तर प्रदर्शनाला कोणत्या दृष्टीचा बैल, म्हणजे प्रदर्शनाला कोसा, पांढरा, काळा मोरा, कुठली वासरं जास्त चालतात? प्रदर्शनात कोसा जास्त चालतो बैल, चित्रा कोसा बैल. मग त्यामुळं आम्ही आता हे प्रदर्शनासाठी हे आता हे चनेगाव सोन्याचा घेतला आहे. आणि हे जो आहे हे शर्यतीसाठी चालतो, हे जे वासरं शर्यतीसाठी लय स्पीड नाहीत, गरम आणि एकदम. मग आता हा शर्यतीसाठी हा प्रदर्शन आणि काळ्या मोऱ्याची वासरं कशा दृष्टीने? तो पण शर्यतीसाठी चालतो, सलगर लाईन. मला का आता बऱ्याचदा आम्ही बघितलं की अलीकडच्या काळात बऱ्याच जणांची इच्छा होती की बाबा आम्हाला काळी कालवड पाहिजे, पूर्ण काळा कपिला बैल पाहिजे, कपिला पाहिजे असं लोक म्हणतात. मग काळ्या गाईलाच काळा मोरा बैल भरला तर पैदास कशी होते किंवा कशी त्यांना कालवड मिळेल काळ्यामध्ये? कसं होत जाते त्या गायवर अवलंबून आहे. ती गाय एकदम जातीवंत असेल तर जसा बैल दाखवू तसं आपण वासर भेटते त्यांना. पण जर गायच्या पाठीमागचं जर म्हणजे त्याची आई किंवा असं म्हणजे त्याच्या पाठीमागचं आजी अशी म्हणजे थोडे साध्यातली असली तर म्हणजे क्रॉस होते, ओरिजिनल भेटत नाही, म्हणजे कमी येते जरा. आता हा बैल तुम्ही सांगितलं सिद्धापूरचा आहे, हा सिद्धापूर याचे. तर ह्या ज्या लाईनमधलं जे आपण सांगतोय, तर ह्यांचे आईबाप, त्यांचे आजी आजोबा, ही जी वंशावळ आहे ती किती महत्वाची आहे? वंशावळ लय महत्त्वाची. वंशावळीवर कसं आहे, सिद्धापूर लाईनचं वासरू जन्मलं का साधं दिसतंय, असं कुणा मनी भरत नाही. जसं 15-16 महिनं असं 2 वर्षाकडं वासरू येतंय तसं 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 वासरू 1 नंबर होत जाते. सिद्धापूर लाईनचं ते विशेष गोष्ट आहे. सिद्धापूर लाईनचं असं म्हणजे लहान साधं दिसणार, पण जसं मोठं होईल तसं तसं वासराला रूप येणार. आता बैलगाडा शर्यत बंदी पण उठली, त्याच्यानंतर शेतकरी आता म्हणतोय की बंदीचा काळ हा खूप वाईट होता, वासरं मोठ्या किमतीला विक्री नाही व्हायची, आणि बंदी उठली आणि आज चांगल्या किमती शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात मिळायला लागल्या. तर बैलगाडा शर्यत बंदी उठल्यामुळे कुठला फायदा किंवा वासरांच्या किमतीत काय फरक झाला आहे? किमतीत लय फरक झाला. आणि कसं झालं माहिती आहे, सगळ्यांना आवड सर्वांना आहे, पण त्या आवड आहे म्हणून नुसतं चालत नाही हो. ते मला सांगा, हे शेतकरी आता सगळ्यांचं वासरू आता
आता गाय सांभाळतो म्हणजे त्या वासरू विक्री झालीच पाहिजे हो. त्या शेतकऱ्याला कशाचा नफा आहे मग सांगा. मग जर शर्यतच नसेल तर मग वासराला किंमत कुठून येणार. मग त्यामुळं शर्यत चालू झाली ते लय मोठी गोष्ट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना एक नाद झाला आणि दुसरा म्हणजे एक जोड, म्हणजे एक प्रपंचाला एक जोड झाली म्हणजे जीवन जगायला. त्यात शेतीमध्ये बैलांचा पण वापर कमी झालेला आहे. हां, पण हे शर्यतमुळं कसं वासरं शर्यत क्षेत्रात जास्त चालली, त्याच्यामुळं शेतकऱ्याला एक जोडधंदा झाला. आता तुम्ही म्हणले की हा बैलाची वासरं शर्यतीला किंवा प्रदर्शनात कोसा दृष्टीने याची सुंदरता, तर शर्यतीचे पण बरेच प्रकार आहेत. आता तुमच्या इथं कुठली चालते, आरत परत का छकडी? आरत परत चालते आमच्यात. आता सातारा टप्प्यात गेलो तर छकडी चालते. आमच्या पुणे भागात 4 बैलाची चालती. हां. मग आता ह्याचं पाळणारं वासरू ठराविक एखाद्या, म्हणजे ह्याचं नाही म्हणत मी बैलाचं, एखाद्या वळू बैलाचं वासरू की जे फक्त आरत परतलाच जाईल, एखाद्या बैलाचं वासरू छकडीला जाईल किंवा 4 बैलाचं जाईल, असं पण त्या वळूचं विशेष पण असतं. असं काय नाही सर. आपण वासरू लहान घेतलं ते आपल्याला कोणत्या क्षेत्रात घडवायचं आहे ती स्वतः मालकावर आहे. मालकान जसं घडवल तसं घडणार ते. तुम्ही आरत परतला घडवा किंवा छकडीला घडवा, कोणत्याही क्षेत्रात घडवा, फक्त मालकानं त्याला ज्या क्षेत्रात घडवतोय ती क्षेत्रच गाजवणार ती वासरू. मग त्या क्षेत्राचं त्याला पूर्ण सराव देणं असेल. हे सराव असेल. द्यायला लागतो. सराव, व्यायाम, खुराक हां. ही एक बाजूला राहिली गोष्ट, आणि ज्या गायीच्या आणि बैलाच्या पोटी हे जन्माला आली ही दुसरी गोष्ट. कुठली गोष्ट शर्यतीच्या दृष्टीने महत्वाची आहे का अंगभूत गुणच हा महत्वाचा आहे? अंगभूत गुण पण महत्त्वाचा आहे. त्याच्यापेक्षा म्हणजे मालकानं त्याला जे व्यायाम, खुराक आणि त्याला जी सवय लावणं ती लय मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. सवय मेन महत्त्वाची आहे. त्याला सवय लावणं म्हणजे हाताळणं त्याला. आता पलीकडचा जो काळा मोरा बैल आहे हा आपण कुठून आणलाय? सलगर भागातून. हां, सलगर भागातून आणलाय. आत्ताच्या 2025-26 या काळामध्ये सगळ्यात जास्त मागणी कुठल्या बैलाला म्हणजे आता कोस्याला तर आहेच आहे मागणी, कारण बंदी उठलेली आहे. प्रदर्शनं पण आज जर आपण 2025-26 मध्ये बघितले तर आज मोठ्या प्रमाणात गावोगावी प्रदर्शनं घेतली जातात. ते कुठली पैदास जास्त प्रमाणात शेतकरी आवर्जून मागतोय की नाही आम्हाला काळी मोरीच पाहिजे, आम्हाला पांढरच पाहिजे, आम्हाला कोसाच पाहिजे किंवा आम्हाला प्रदर्शनातच पाहिजे? असं काय नाही. म्हणजे कसं झालंय आता सगळ्या क्षेत्रात चालणारा म्हटलं तर सिद्धापूर खाणीचा बैल सगळ्या क्षेत्रात चालतोय. त्याच्यामुळं ह्याचं कसं आहे, हे असं फसवत नाही बैल. जर आपण घडवला, कसं होतं काय काय घडवलेली साथ देत नाही ती पुढं तेवढ्याच टायमात आपलं म्हणजे फसवू दे शेतकऱ्याला. म्हणजे मला सांगा, फसवून चालत नाही. ज्या आवडीनं घडवलं तसा घडलाच पाहिजे, तसं फसवून चालत नाही. त्याच्यामुळं असं काय नाही की बाबा असा कोसाज किंवा काळाज, दोन्ही चालते. मालक, आता आपण बैलांबद्दल बरंचसं बोललो. आता चॅनलला आम्हाला फोन मेसेज भरपूर येत असतात. म्हणजे आत्ता अलीकडच्या काळात जर बघितलं तर गायीची मोठी मागणी झालेली आहे की लोक म्हणतात आम्हाला एक जातीवंत गाय पाहिजे, आम्हाला दुधाची गाय पाहिजे, आम्हाला कोसा पाहिजे, एक अशी पाहिजे, आदत पाहिजे, मोठ्या शिंगाची मोठ्या मापाची गाय पाहिजे. गाय आम्हाला पाहिजे, काय केलं पाहिजे, कुठं गेलं पाहिजे, कशी का स्वतःच्याच दावणीला असलेल्या सर्वसाधारण गायीकडून पैदास घेतली पाहिजे? काय अडचण नसं. अशी गायचं कसं आहे, ब्रीडिंग क्षेत्रात बैल चांगला दाखवलं ना बदलत जाते. असं काय एकदम अचानक डायरेक्टच म्हणजे बदलत नाही. तिची त्या गायीच्या पोटाला वासरू येणारं त्याच्या गायपेक्षा थोडं पुढचं असणार, त्याच्या पोटाला त्याच्या पुढचं येणार वासरू. एकदम असं डायरेक्ट भेटत नाही वासरू. एखादी आता काही गोठ्यांवर किंवा काही जागी आपण असं पाहिलं की सर्वसाधारण गायी आहेत आणि ते वळू कधी त्यांनी अपडेट नाही केला की सर्वसाधारण वळूच त्यांनी कायम भरले. त्याच्यामुळे ती जनरेशन जी पुढची ती थोडीशी अशी ग्रोथ नाही झाली, काय म्हणू आपण त्याला, जातीवंतपणा. मग वळू बदलणं, वळू योग्य निवडणं हे कसं कितपत शेतकऱ्यांनी केलं पाहिजे? वळू ही निवड मेन महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्याला कसं आहे, सगळ्यांचंच आहे, आपल्या गायपेक्षा म्हणण्यापेक्षा आपल्याला वासरू एकदम चांगलं सगळ्यालाच वाटतंय मला चांगलं वासरू पाहिजे. ती वासरू चांगलं म्हणण्यापेक्षा आपली गाय पण चांगली असावी आणि त्याच्यापेक्षा वळू पण चांगला असावा. म्हणजे दोन्ही तेवढ्याच ताकदीचे चांगल्या गोष्टी पाहिजे. मला आता या बैलाकडून तुम्ही गायी किती भरल्या सांगितलं, याच्याकडून किती गायी भरल्या आणि काळ्या मोऱ्याकडून किती भरल्यात? आता ह्याला घेऊन एक आपण 20 दिवस झालेत, एक 17-18 गायी ह्यानं भरलीत आपण. आणि काळा मोरा एक घेऊन 2-3 महिने झालेत, त्याने एक 20-25 भरले. काळा मोरा किती दाती आहे? तो 2 दाती आहे. आणि हा हे आता 4चा एक दात पडलाय. तिन्ही बैलांचे पैसे सेम आहेत?
नाही ह्याला आम्ही म्हणजे कसं झालं आहे, पहिल्यांदा आपण घेतल्यामुळं ह्याला 1500 दर ठेवला आहे, आम्ही कमी दर ठेवला आहे. आणि ह्याला 2000 आहे आणि त्याला पण 2000 आहे. ओके. आता मला एक विचारायचं की गाईचा दर आपण जो ठेवलाय 1,500 ते 2,000 वगैरे जो काय असतो, या दरातनं महिन्याचा खर्च तरी बैलाचा का? कारण आम्ही पाहिलं की बरेचसे शेतकरी मोठ्या प्रमाणात थोडंसं आपल्या पोटाला कमी पडू दे पण त्याच्या पोटाला जास्त जाऊ दे, तर हा येणारा आणि तुमचा ह्याच्यासाठी मेहनत किती असते? एखादा वळू बैल दिवसभराची दिनचर्या, वैरण, खुराक किंवा हे नियोजनात किती मेहनत करावी लागते तयार करायला? तसं काय दादा, विषय कसा आहे माहिती आहे ह्याचा, ह्याचं यावं आपण सांभाळावं असंच काय नाही. हे एक नाद म्हणून सांभाळायचं आहे बघा. दारात आपल्या एकदम जातीवंत असावं ह्यासाठी सांभाळायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला मला ह्याच्याकडे बघितलं का वाटतंय, हां भरगच्च असलेलं वाटतंय मला, काय कमी वाटत नाही मला. पण आपल्या दारातलं वळू एकदम चांगला पाहिजे, तयारी चांगली त्याची केलेली पाहिजे. हां असं काय त्यानं द्यावं आपण घ्यावं असं काय नाही. आपण चांगला सांभाळला का ते देतोय आपल्याला, 100% खात्री आहे. आणि ह्यानं असंच झालं आहे, ह्यानं घेताना आपल्याला लय साधा होता. म्हणजे पहिल्या मालकानं जरा म्हणजे तब्येत बिघडवली होती पूर्ण. घेताना आपण लय म्हणजे बिघडलेली तब्येत घेतला होता. ह्यानं लय साथ दिली मला, परत दुसऱ्यांदा साथ दिली ह्यानं मला. मालक, तुम्ही सांगितलं की पहिल्या मालकाकडे होता, कदाचित त्याच्याकडे वैरण खुराकाचं एवढं नियोजन नसेल, त्यामुळे बैल तेवढा तयार नव्हता, तुम्ही इकडे आणून तयार केला. पहिल्या मालकाकडून बैल खरेदी केला. काही आमचे शेतकरी आता शहरी भागात पण वळू घेऊन जातात, ते तिकडे वळू सांभाळतात. ते त्या मालकाकडून आणला आणि इकडं बैला तिकडं चांगला खात होता, परत इकडं आणला तो काही खाईनाच, त्याची ती वैरण. परत त्या जुन्या मालकाकडे कोणती वैरण होती तिकडची वैरण मागवली, तिकडचा खुराक मागवला, तरी बैल ते म्हणले की नाही 4-5 दिवसात हातावर येईल, 10 दिवसात हातावर येईल. पण अजून महिना झाला, 2 महिने झाले. असं होतंय का की 4-5 दिवसाच्या वर पण एखादा बैल खायला वेळ लागू शकतोय, परत त्याची तयारी व्हायला नवीन दावणीला गेल्यावर? होय होय होतं की. जसं माणसासारखंच आहे. माणसाला कसं आपलं, आता मला सांगा, आपण असं घर बदलून दुसऱ्या घरी गावाला गेलो तर माणसाला कसं सूट होत नाही, तसं जनावराचं पण आहे. त्याचं पहिल्या मालकावर म्हणजे सगळ्या तिथल्या वातावरणावर त्याचं म्हणजे प्रेम बसलेलं असतं. त्याला म्हणजे वातावरण तिथलं सूट असतं. नवीन जागेला आलं का नवीनच सगळं असतं, त्याला म्हणजे थोडं सूट होत नाही. पाणी, वैरण, चारा पाणी सगळं थोडं आजारीच पडतं पहिल्यांदा. म्हणजे तिथली समजा तयारी बैलाची इकडं कमी बैल होऊ शकतो. होय होय होते कमीच होते. पण म्हणजे असं काही नाही 4-5 दिवसात 10 दिवसात तो महिना पण लावू शकतो परत. तसं काय नाही, हां तसं काय टायमिंग सांगू शकत नाही. पण 100% तसं होतंच. त्या मालकाच्यात आणि आपल्यात फरक पडतोच. आता मी हे घेतलं त्यावेळेस माझ्यात एक 10 दिवस ह्यानं वैरण पण खाल्ली नाही आणि पेंड पण खाल्ली नाही. आणल्यावर मी त्या मालकाला विचारायचं, अहो पेंड का खात नाही, पेंड का? तो मालक म्हणायचा, अहो ठेवील तेवढा खातो. पण मला माझ्यात एक दिवशी पण ह्याने पेंड खाल्ली नाही. 10-11 दिवस ह्याने पेंडच खाल्ली नाही माझ्यात. मी त्याला तोंडात जरी दिली तरी पण बाहेरच टाकत होता. म्हणजे त्यांच्यात आणि आपल्यात फरक पडतोच. पण आता म्हणजे हातावर थोडं येतोय. आता बऱ्याचदा आम्ही पाहतो की तुम्ही शेतकरी ज्यावेळेस खुराकाचा टाईम असतो, आपण हाताने घास घेतो, ते तोंडामध्ये भरत असतो. हा काय प्रकार म्हणायचा? ते प्रेम, माया का ते तसंच करावंच लागतं ती गोष्ट? नाही प्रेमानं. म्हणजे का ते कसं होतंय, लहान लेकरासारखंच आहे हो. त्याच्यावर जीव लागलेला ना, त्याला पोटभर खाल्लेलं असतं त्यानं. पण आपल्याला कसं वाटतं लहान लेकरांना अजून 1-2 घास खावं, तसं आपण त्याला म्हणजे खा बाबा, 1-2 घास अजून खा, असं प्रेमानं भरवा, दुसरं काय. असं म्हणतात की ह्या मोठ्या बैलांना दूध पाजलेलं त्यांच्या अंगी नाही लागणार, कारण त्यांचं वय मोठं झालंय. लहान वासराला तर मोठ्या बैलांना पण आपण दूध देतो का फक्त लहान खोंडांनाच देतो? नाही दूध द्यायचं लागते. आता ह्यांना दूध चालूच आहे, ते दोघांना. हे धरू देत नसल्यामुळे ह्याला काय आम्ही हात लावतच नाही. ह्याला आपण ह्याच्या तब्येतीच्या मानाने हे खाऊन तेवढाच शेपमध्ये असतो, ह्याची काय अडचण नाही. पण ह्यांना दूध हायच ह्यांना, असं काय नाही लहानलाच द्यावं लागतं. मोठ्यांना दूध दिलं तर मग सदृढ राहतं. आता दूध देणं हे पाटीतनं देणं, बाटलीने देणं का कुठलं योग्य, म्हणजे कसं सवय असली पाहिजे? नाही तसं काय नाही, त्यानं पाटीत पेल्याला ती लय चांगलं. पण सवय नसते ना, अचानक लावलेली सवय वेगळी राहते. आता ती त्याच्या आईपासून सुटल्यापासून म्हणजे आईचं पेज बंद झालं का ते त्याला सवय लावावं लागते आपण. म्हणजे बाटलीने लावले किंवा म्हणजे कसं, म्हणजे आपण जसं त्याला सवय लावेल तशी. मग कसं होतं, काय शेतकरी दूध पाजत नाही ती. आणि पहिल्यांदा कोणाला वाटत नाही की बाबा असं म्हणजे वासरू पोहू द्या, घडेल काय होईल. मग कसं होतं, आता ह्याचं आम्हाला वाटतंय हां लय चांगलं झालं, आता ह्याला जोरात सांभाळायला लागतोय. आता असंच होतं ना, आता गायचा लोड पडला का आम्हाला बैल तब्येत उतरू देऊन चालत नाही. मग तब्येतीसाठी त्याला सांभाळायला लागतं, दूध द्यायला लागतंय. आता आम्ही ह्याला बाटलीनंच देतो दूध वरनंच.
आता एखाद्या समजा आता तुम्ही म्हणताय ठीक आहे तुम्हाला द्यायचंच आहे, तुम्हाला दूध तुम्ही त्याला देताय, पण जुन्या मालकांनी सवय नाही लावली ना, आज बैल समजा 2 दात आहे 4 दात आहे, तर 2 दात 4 दात मध्ये पण आपण दुधाची सवय लावू शकतोय. काय अडचण नाही. हां आता लावली आपण, नवीन लावली सवय याला. अगोदर दूध पाजलेलं नाही याला, आता लावली आपण. पहिल्यांदा कसं असं आपल्यावर जो एक दिवशी थोडं द्यायचं, एक अर्धा लिटर द्यायचं, एक 2-4 दिवस थोडं वाढवून बघायचं. जसे त्याची साथ देते तब्येत तसं 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 त्याला घेत जायचं हातावर. मला आता मागाशी आपण मेहनत कष्ट या संदर्भात बोललो. तुम्ही समजा आता बघितलं बैल घेऊन पण जाताय 50-1 किलोमीटर लांबपर्यंत जात आहे, तेव्हा गेल्यानंतर मग इकडचं बघणं कामकाज, घरातली कोण तुमची मंडळी असतील, कोण ह्याला हातभार लावत असतंय? माझ्या मंडळीचा मला फुल सपोर्ट. म्हणजे काय, मी जर पाठीमाग म्हणजे मला पाठीमागची काळजी राहत नाही. मी जर बाहेर गेलो वळू घेऊन तर मला पाठीमागची काळजी नाही, म्हणजे सगळे हँडल करते. म्हणजे वैरण पाणी हे ते सगळं जरी उशीर झाला तरी ते स्वतः सगळं सगळं स्वतः करते, सगळं स्वतः. घरातल्यांची साथ किती महत्वाची आहे? काही एकट्याला होऊ शकतं? असं कसं हो, साथ हे एकदम महत्त्वाचीच आहे हो. साथ हे असल्याशिवाय कसं होईल हो? असं एकट्याच काम आहे का सांगाय? एकट्याच जुळू शकत नाही. मेन महत्त्वाचं म्हणजे कसं झालं, जर मालकाला साथ मालकिनीची पाहिजेच, त्याशिवाय होतच नाही हो हे. आता एक गोष्ट थोडंसं मी विचारतो, आम्ही आता चॅनलच्या माध्यमातून बरंच फिरलोय बरं का, तर फिरत असताना एक गोष्ट जाणवली की गावाकडं कधी कधी मुली म्हणतात की नाही आम्ही ते शेतातलं काम करणार नाही, आम्हाला शहराकडं नोकरीवालं पाहिजे, असं पाहिजे. तर मग हे गावाकडं कसं काय, म्हणजे काय म्हणू आपण ह्याला, की जशी तुमच्या मंडळींची साथ आहे, ही साथ मिळण्यासाठी त्यांना पण त्यांच्या घरी तिकडं सगळं असतंय? तसं काय नाही बघा. म्हणजे कसं प्रेमाचा विषय आहे, एकमेकाला नवरा बायकोचा एकमेकाला जीव लागला ना, ते नवऱ्याचं क्षेत्र ते मालकिनीला आवडलं पाहिजे, मालकिनी क्षेत्र दोघांना एकमेकाची आवड. त्यांच्या घरी तिकडे जनावर नसली तरी ते इथं येऊन करणारे आहेत, काय अडचण नाही. फक्त आवड निर्माण व्हायला लागते. आवड निर्माण झाली ना, आता माझ्यावरून सांगतो, माझ्यापेक्षा बी माझी मंडळी 1 नंबर सांभाळते ह्यांना. आता आम्ही गोठ्यामध्ये इतर जनावर खिलार गाई वासरं पण पाहतोय. मग हे सगळं सांभाळत असताना आर्थिक गणित आपण कसं सांभाळतो? आता वळूतनं पैसे गाई भरण्याचे येतात, तर बाकीचं एवढं अर्थचन आपण कसं करतो? सगळं खर्च तर भरपूर होत असणार आपला. हां चालायचं. कसं आहे माहिती आहे का, वळ ह्यांच्यातनं थोडं काय आपलं मेंढीपालन, पुन्हा दुधाचं काय शेतीतनं इकडे तिकडं आपलं जुळवायचं. असं काय वैयक्तिक म्हणजे ह्याच्यावरच असं काय नाही, आपलं दुसरं चालतं सगळं. आता एक गोष्ट आम्ही ही पण पाहिली की एखाद्या गावाचं नाव जास्त रोशन होण्यामध्ये, मोठं होण्यामध्ये वळू मालकांचे बरेच आहेत. आज घेरडी गाव किंवा तुमच्या ह्या परिसराला काय आनंद वाटतो आज ज्या पद्धतीने बैल आपण सांभाळतोय? कारण हे साधी गोष्ट नाही. मित्रमंडळींची साथ असेल किंवा गावाची, कसं आहे इथं साथ कोणते क्षेत्र कोणतंही असो, मित्रमंडळी साथ लागते. जशी की तुमची आम्हाला साथ आहे. आता एकमेकाला मित्र असल्याशिवाय, आता मला सांगा, आपण एकमेकाला बोलतोय, ह्याच्या पाठीमाग स्वार्थ कुठलाच नाही, दोघांचा पण नाही. एक मैत्रीतलं प्रेम असल्याशिवाय कोणतंही क्षेत्र घडू शकत नाही. मंडळी, खरं तर आज या मुलाखतीच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांची बरीच चर्चा केली. आज एक गोष्ट पाहायला गेलं तर म्हणजे शेतकरी कष्ट करत असताना त्याच्या कुटुंबाची साथ ही सर्वात मोठी त्याच्यासोबत असते. गावातील मित्रमंडळी असेल, त्या गावाची असेल, कारण हे कार्य करत असताना कळत न कळत मित्रमंडळी, गावाचं पण नाव मोठं होत असतं. कारण सगळ्यांनाच त्या प्रकारची बैलं सांभाळणं, सगळ्यांनाच त्या प्रकारची वासरं गाई सांभाळणं हे कामकाजामुळे शक्य नसतं. पण जो ते काम करत असतो त्याला त्याच्या बाकीच्या इतर मित्रमंडळींची कायम साथ आपण पाहिलेली आहे. म्हणून आज महाराष्ट्र सर्वात जास्त कृषीप्रधान किंवा सोन्याची चिडिया तिला का म्हणलं जायचं आपल्या भारताला, तर हेच मूळ कारण आहे. आणि आज या मुलाखतीच्या माध्यमातून बरीचशी माहिती आपण शेतकऱ्यांची घेतली. मालक, आम्हाला आमची गाय या बैलांकडे घेऊन यायची, तर इथला पत्ता अजून डिटेल सांगा. जतकडून येताना कसं यायचं आहे, सोलापूर किंवा हे, आणि तुमचा फोन नंबर सांगा परत एकदा. जतकडून ये झालं तर जत ते मंगळवेढा, डायरेक्ट जत ते मंगळवेढा मेन रोडच आहे. घेरडी गावात आलं का कोणी सांगते, किंवा मंगळवेढा ते जत रोड ही एकच रोड आहे. त्या रोडवर म्हणजे घेरडीत आलं कोणी सांगते, किंवा सांगोलवर नाही झालं तर जवळा, कडलास ह्या घेरडी डायरेक्टच आहे. तुमचा फोन नंबर सांगा मालक. मोबाईल नंबर 928484 0308. मालक, खूप खूप धन्यवाद. आज या मुलाखतीच्या माध्यमातून आज आपण बरीचशी चर्चा केली. आज हे जातिवंत वळू पाहता आले.
बरीचशी मंडळी म्हणतात आम्हाला ते डरकी मारणारं वासरू पाहिजे किंवा एक राग असलेलं वासरू पाहिजे की शर्यतीच्या दृष्टीने त्या दृष्टीने एक सुंदर जातिवंत दावण आज आपण पाहण्याचा प्रयत्न केला. मंडळी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा नाव नोंदणीचा फॉर्म आहे, ते नक्की भरा. आणि मला खूप खूप धन्यवाद. आज आम्हाला एक सुंदर दावण पाहायला मिळाली आणि तुमचं प्रेम आज आम्ही समाजासमोर या संपूर्ण शेतकऱ्यांसमोर दाखवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद मालक. धन्यवाद धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.